नमस्कार. शांत, समृद्ध आणि सौंदर्याने नटलेले हे चरणगाव शिराळा तालुक्याच्या कुशीत विसावलेले एक छोटंसं गाव, पण हृदयगाठ घट्ट पकडून ठेवणारं असं गाव. इथे पाऊल ठेवले की पहिल्यांदाच वाटतं निसर्गाला जर घर असतं तर ते असंच दिसलं असतं. चारही बाजूने हिरवेगार डोंगर, कानी खळखळणारी वारणा नदी आणि तिच्या सोबतीला कॅनोलचं पाणी. या सगळ्यांनी नटलेले हे गाव म्हणजे एखाद्या चित्रकाराच्या कुंचल्यातून उतरलेली सुंदर कल्पनाच. गावात शिरताच दिसतं श्री गणपती बाप्पांचं मंदिर. सर्व शुभ कार्याची सुरुवात जिथून होते. बुद्धी, यश आणि आनंदाचं प्रतीक. श्री महादेवाचं म्हणजे शिवशंकराचं मंदिर. शांततेचं, साधनेचं आणि निसर्गाशी एकरूप होण्याचं स्थान. श्री लक्ष्मीचं मंदिर. घराघरामध्ये समृद्धी नांदावी अशा आशा घेऊन या मंदिरात नित्य दिवा तेवत राहतो. जिथं मस्जिद ही तितक्या आदराने समोर येते. धर्म, जात, भेदाभेद न मानता एकमेकांच्या पाठीशी उभं राहणार गाव म्हणजे चरण. जिथं धर्मापेक्षा माणुसकी मोठी मानली जाते. येथे देव वेगळे असले तरी हृदय एकत्र धडकतात. गावातून वाडेवर येताच प्रवेशद्वारी आपल्याला साक्षात दर्शन होतं श्री हनुमान मंदिराचं. हे मंदिर म्हणजे गावाच्या प्रत्येक घराचं रक्षण करणारं आराध्य देवच. या मंदिराला चिकटून आहे तालीम, कुस्तीचा आखाडा. येथे घडतो मातीचा मल्ल, जो केवळ शरीरानं नाही तर मनानं देखील भक्कम असतो. याच परिसरात दर्शन होतं श्री आई निनाई देवीच्या मंदिराचं, मात्र शक्तीचं तेजस्वी रूप, जिथं भक्तांच्या श्रद्धेला आधार मिळतो. श्री हनुमान मंदिराच्या खालोखाल आहे पशुवैद्यकीय दवाखाना, मुख्य जीवांसाठी सेवेचं मंदिर. सोबतच जिल्हा परिषद शाळा 1 आणि 2, जिथं पहिली ओळख होते ज्ञानाशी आणि जगाशी. गावाचं शिक्षणाचं बळ म्हणजे श्री मारुती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जिथे पिढ्या घडतात, स्वप्न उंच भरारी घेतात. तसंच प्राथमिक आरोग्य केंद्र, जिथं आरोग्य ही जबाबदारी मानली जाते आणि प्रत्येकाला सन्मानानं सेवा दिली जाते. आणि महत्त्वाचे मित्रांनो, आठवड्यातील सर्वात उत्साही दिवस गुरुवारचा आठवडी बाजार. इथं सगळे येतात. शेतकरी, गृहिणी, दुकानदार, लहानगं. खरेदी विक्री तर होतेच, पण त्याहून महत्त्वाचं मनं देखील जुळतात. श्री हनुमान मंदिर, त्याच्याशी पाठीशी श्रद्धेनं उभं असलेलं श्री आई निनाई देवीचं मंदिर. श्री हनुमान मंदिराला चिकटून तालीम, जिथे मल्ल घडत असतो, जो महाराष्ट्रात नाव कमवतो. तसंच श्रीलक्ष्मी, श्री गणपती आणि शिवशंकराचं मंदिर, जी श्रद्धेचे नव्हे तर संस्कृतीचं देखील जिवंत रूप आहे. येथील श्री मारुती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय आणि या शाळा म्हणजे ज्ञानाचं दार उघडणाऱ्या पिढ्यांचं मंदिरच. पशुवैद्यकीय दवाखाना आणि प्राथमिक आरोग्य केंद्र या सर्व गावात असणं ही केवळ सुविधा नाही, तर गावाच्या सजगतेची आणि संवेदनशीलतेची ओळख आहे. चरण बाजारपेठ ही बाजारपेठ म्हणजे गावाच्या स्वयंपूर्णतेचा आत्मा आहे. हे गाव म्हणजे एकता, श्रद्धा, संस्कृती आणि शिक्षण याचा संगम आहे. येथे निसर्ग आणि माणूस एकमेकाशी भांडत नाहीत, तर हसत खेळत एकत्र नांदतात. एक गाव जिथं परंपरा नुसती जपली जात नाही, तर पुढच्या पिढ्यांना गौरवानं दिली जाते. हे गाव म्हणजे चरण. हे केवळ पत्त्यावरील गाव नाही, तर हजारो हृदयात वसलेलं गौरवाचं गाव आहे. कधीतरी या गावाला भेट द्या. एखाद्या मंदिरात बसा, बाजारात फिरा, नदीच्या काठी गार वारा अनुभव करा. तुम्हाला नक्की कळेल चरण म्हणजे काय आणि गावाकडचं खरं सौंदर्य काय असतं. चरणगाव म्हणजे केवळ एक भूभाग नाही, तर संस्कृती, परंपरा आणि संघर्षातून घडलेल्या प्रगतीचा प्रतीक आहे. इतिहासात रुजलेली मुळं आणि भविष्याकडे झेपावणाऱ्या पिढ्या याचा सुंदर संगम इथे पाहायला मिळतो. या गावातील प्रत्येक व्यक्तीची कहाणी हे प्रेरणा देणारे. संघर्ष करताना न डगमगता पुढे जाण्याची जिद्द असेल तर कोणतेही गाव उजळू शकतं, हे या चरणनं दाखवून दिले. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या